स्टॅच्यू ऑफ युनिटी मधला हा आहे भाग 13वा, जिथे आपण बघणार आहोत कमलम पार्क. कमलम म्हणजे अजून काही नव्हे तर ड्रॅगन फ्रूट. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आमच्या दौऱ्यामध्ये दुसऱ्या दिवशी आम्ही सर्वप्रथम कमलम पार्क व्हिजिट केले. आज शिरताच आपल्याला हे भले मोठे कमलम म्हणजेच ड्रॅगन फ्रूट दिसतं, जे ऑफकोर्स आर्टिफिशियल आहे. हे नव्हे, हे तर ओरिजिनल होतं. आणि जे आर्टिफिशियल होतं त्यात एक डॉक्युमेंटरी दाखवली जाते. बाहेरच्या गरमीतनं थोडा वेळ का होईना, पण आत AC मध्ये बसून ही डॉक्युमेंटरी बघायला फार बरं वाटतं. असं म्हणतात की मोदीजींची कल्पना होती की बाहेरनं खूप हाय रेटवरनं इम्पोर्ट करण्यापेक्षा आपण कमलम किंवा ड्रॅगन फ्रूट जे आहे ते इंडियामध्येच उगवलं पाहिजे. त्यासाठी राबवली गेली ही परियोजना. ह्या पार्कमध्ये आम्हाला काही तिकीट घ्यावी नाही लागली ह्या पार्कसाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचा टायमिंग आहे सकाळी 9 ते 5, संध्याकाळी 5. ट्यूजडे ते संडे म्हणजेच मंगळवार ते रविवारी. सोमवारी बंद असतं. आणि इथे व्हिजिट करायच्या आधी एन्श्योर करा की तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीची ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती नक्की चेक करा, जेणेकरून तुमचा वेळ वाया जाणार नाही. व कुठे काही बंद असलं, कुठलं अट्रॅक्शन बंद असेल तर ते तुम्हाला आधीच कळेल. फार काही अपेक्षा नव्हती, पण इकडे येऊन फार बरं वाटलं. कमलम पार्क, तिथे ड्रॅगन फ्रूट या फळाबद्दल खूप चांगली माहिती दिली जाते व गार्डनही चांगलं आहे. तिकडनं तुम्ही झाडंही विकत घेऊ शकता. ते दर दिलेले आहेत आणि तुम्ही इथे चांगले फोटोज, व्हिडिओज काढू शकता. छोटंसं गार्डन आहे. डॉक्युमेंटरी जिथे दाखवतात त्या आर्टिफिशियल फ्रूटच्या मागे, तर तेही बघू शकता. व जवळपास एक अर्धा तास तुम्ही ते व्यवस्थित निवांतपणे घालवू शकता. आम्ही सकाळी उठून आधी सर्वप्रथम इथेच आलो होतो, गोरा ब्रिज क्रॉस करून नदीच्या त्या साईडला, म्हणजे पलीकडे आम्ही इथे आलो होतो हे व्हिजिट करण्यासाठी. ह्याच्यानंतर आपल्याला बघायला भेटतं ते म्हणजे कॅक्टस गार्डन, जे फार मोठं आहे. आणि त्याचबरोबर लागलं किंवा त्याच्या आतमध्येच जे आहे छोटंसं एक बटरफ्लाय गार्डनसुद्धा. तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघण्याचा प्रयत्न करूया. व हा एक व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. काही चुकलं असेल तर नक्कीच तुमचा फीडबॅक पोस्ट करा, कमेंटमध्ये लिहा, जेणेकरून मी स्वतःला इम्प्रूव्ह करू शकेन. व काही आवडलं असेल तर नक्कीच तेही लिहा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल. भेटूया तर मग अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोवर धन्यवाद आणि थँक्यू.